राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी राज्य सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय। राज्यातील सरकारी शाळांना आता CBSE अभ्यासक्रम लागू करण्यात आलाय। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी विधान परिषदेत याबाबत घोषणा केली। महत्त्वाचं म्हणजे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच स्टेट बोर्ड शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात CBSE पॅटर्न लागू करण्यात येणार आहे। दरम्यान राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयावर आता शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या काय प्रतिक्रिया येतात ते जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। कालच नामदार साहेब दादा भुसे साहेब यांनी CBSE पॅटर्न महाराष्ट्रात लागू होईल अशी घोषणा केली। या घोषणेनिमित्ताने मी सांगू इच्छितो की साहेबांनी जी घोषणा केलेली आहे त्याचं महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ स्वागत करत आहे। कारण अद्यापपर्यंत शासनाच्या खाजगी प्राथमिक शाळांना जोडून ज्या बालवाड्या आहेत त्यांना मान्यताच नाहीये। त्याच्यामुळे प्रथम शासनाने त्याची मान्यता देणं अपेक्षित आहे आणि मग वास्तविक पाहता पहिलीच्या वर्गाला त्यांनी सुरू करणं अपेक्षित होतं। धोरण आणलं म्हणजे ते 100% यशस्वी होत नाही। ते धोरण ज्यांच्या माध्यमातून लागू करायचे, ज्या शिक्षकांनी हे धोरण या समाजामध्ये या विद्यार्थ्यांमध्ये घडवायचे, ते शिक्षक त्या गुणवत्तेचे त्यांनी तयार केले पाहिजे। सध्या प्रशिक्षण होतात, परंतु एक बाब निदर्शनाने मला या ठिकाणी सांगावीशी वाटते, प्रशिक्षण फक्त बिलं काढण्यासाठीच होतात। त्या प्रशिक्षणासाठी उत्तम क्वालिटीचे उत्तम दर्जेदार असे प्रशिक्षक हवेत। त्याचबरोबर पाठ्यपुस्तकं वेळेत आली पाहिजेत। मी अभ्यासक्रम सुरू करणार पुढच्या वर्षी, पण पाठ्यपुस्तक येणार का? त्याची निर्मिती झालेली आहे का? त्याची काही पूर्वतयारी शासनाने केलेली आहे का? कालच नामदार साहेब दादा भुसे साहेब यांनी CBSE पॅटर्न महाराष्ट्रात लागू होईल अशी घोषणा केली। या घोषणेनिमित्ताने मी सांगू इच्छितो की साहेबांनी जी घोषणा केलेली आहे त्याचं महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ स्वागत करत आहे। कारण संपूर्ण देशात सर्वसमावेशक असं शिक्षण सुरू होईल आणि त्याचा फायदा महाराष्ट्रातील आपल्या जी नीट या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही निश्चितपणे होणार आहे। अपेक्षा एवढीच आहे की CBSE पॅटर्न लागू करताना चित्रकला, खेळ, कार्यानुभव हे केंद्रीय विद्यालयात ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे मराठी माध्यमाच्या शाळेत देखील शिक्षक उपलब्ध होणं अपेक्षित आहे। त्याचबरोबर विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात इतर विषयाचे शिक्षक देखील उपलब्ध होणं अपेक्षित आहे। CBSE पॅटर्न मुळात जरी अभ्यासक्रम हा CBSE पॅटर्नचा असला तरी मातृभाषेतूनच ते शिक्षण व्हावं ही एक महासंघाची अपेक्षा आहे। काल नामदार साहेबांच्या एकूण स्टेटमेंटमध्ये असं आलेलं आहे की यावर्षी म्हणजे 26-27 या शैक्षणिक वर्षामध्ये पहिलीला CBSE पॅटर्न लागू केला जाणार आहे आणि टप्प्याटप्प्याने शिक्षकांना देखील प्रशिक्षित केलं जाणार आहे। 2020 जे धोरण आलेलं आहे शासनाचं 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, या धोरणामध्ये लोअर KG, अप्पर KG, पहिली आणि दुसरी असा पहिला टप्पा आहे आणि तिसरी, चौथी, पाचवी हा दुसरा टप्पा आहे। तर मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सुरुवातीला त्यांनी ते लोअर KG आणि अप्पर KG जे आहे बालवाडीचा जो ज्याला वर्ग म्हणतो आपण, त्या वर्गाला मान्यता देणं आवश्यक आहे। त्या वर्गाला अभ्यासक्रम आमच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे। कारण अद्यापपर्यंत शासनाच्या खाजगी प्राथमिक शाळांना जोडून ज्या बालवाड्या आहेत त्यांना मान्यताच नाहीये। त्याच्यामुळे प्रथम शासनाने त्याची मान्यता देणं अपेक्षित आहे आणि मग वास्तविक पाहता पहिलीच्या वर्गाला त्यांनी सुरू करणं अपेक्षित होतं। आता हा अभ्यासक्रम राबवत असताना महाराष्ट्र शासन देखील विषयांमध्ये वाढ करू शकतं। म्हणजे इतिहास जो आपला फक्त प्रायमरी लेवलचा जर विचार केला तर इयत्ता 4थीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे। अद्यापपर्यंत मागील जवळजवळ 25-30 वर्षापासून मी शिक्षक असताना तोच इतिहास आहे आणि मी 4थीला असताना तोच इतिहास होता। त्यामुळे तो इतिहास काही अंशी ठेवूनच महाराष्ट्र शासन देखील त्याच्यात करण्याची शक्यता आहे। सन 2015 साली संयुक्त राष्ट्र संघटनेची पॅरिस या ठिकाणी जी मीटिंग झाली, या मीटिंग मध्ये 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स या संयुक्त राष्ट्र संघटनेने ठरवले आणि या गोल्स मध्ये एक गोल होता शिक्षणावरती आणि त्याच्या आधारे या केंद्र शासनाने 2020 साली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे लागू केलेलं आहे। हा आराखडा आणलेला आहे आणि हे 2030 पर्यंत संपूर्ण देशामध्ये हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण चांगल्या पद्धतीने प्रभावीपणे राबवण्याचे या ठिकाणी ठरवलेलं आहे। कालच शिक्षण मंत्री साहेबांनी CBSE ची घोषणा केली, परंतु हे जो काही आराखडा आहे हा आराखडा आहे 5+3+3+4 या पहिल्या 5 वर्षामध्ये आहे नर्सरी, LKG, UKG पहिली आणि दुसरी, त्याच्यानंतर तिसरी, चौथी, पाचवी हा दुसरा टप्पा, त्याच्यानंतर 6वी, 7वी, 8वी हा तिसरा टप्पा, 9वी, 10वी, 11वी, 12वी हा चौथा टप्पा। नक्कीच स्वागतार्ह आहे ही गोष्ट, परंतु मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतंय, धोरण आणलं म्हणजे ते 100% यशस्वी होत नाही। ते धोरण ज्यांच्या माध्यमातून लागू करायचे, ज्या शिक्षकांनी हे धोरण या समाजामध्ये या विद्यार्थ्यांमध्ये घडवायचे, ते शिक्षक त्या गुणवत्तेचे त्यांनी
तयार केले पाहिजे. सध्या प्रशिक्षण होतात, परंतु एक बाब निदर्शनाने मला या ठिकाणी सांगावीशी वाटते. प्रशिक्षण फक्त बिलं काढण्यासाठीच होतात. त्या प्रशिक्षणासाठी उत्तम क्वालिटीचे, उत्तम दर्जेदार असे प्रशिक्षक हवेत, जे प्रशिक्षक त्या शिक्षकांना चांगल्या प्रकारे शिकू शकतात आणि ते शिक्षक खालच्या विद्यार्थ्यांना शिकून चांगल्या प्रकारचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विद्यार्थी या ठिकाणी तयार होऊ शकतो. आणि भारत, अब्दुल कलाम साहेबांनी सांगितले 2020 साली या देशाची महासत्ता बनेल. परंतु ही महासत्ता बनण्यासाठी या देशातील तरुण पिढी, हा विद्यार्थी हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा झाला पाहिजे. आणि हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा होण्यासाठी विद्यार्थ्यांना त्या दर्जाचं सकस दर्जेदार असं शिक्षण दिलं पाहिजे. आणि या शिक्षणासाठी ते शिक्षक, त्याचबरोबर ते प्रशिक्षण आणि ते त्या दर्जाचं झालं पाहिजे. आता शासनाने सांगितलं एकास 30, एका वर्गामध्ये एक शिक्षक हा 30 विद्यार्थ्यांप्रमाणे दिला पाहिजे. परंतु आपण शहरामध्ये पाहतो एका वर्गामध्ये 70, 80 विद्यार्थी एका वर्गात बसतात. तर हे शक्य कसं आहे? तर शासनाला माझी विनंती आहे की आपण विद्यार्थी संख्येप्रमाणे त्या ठिकाणी शिक्षक द्यावे. एकाच 30 हे शिक्षकाचं प्रमाण जर दिलं तर नक्कीच भारत या जगाची महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. शासनाने खरं म्हणजे हा सीबीएसचा पॅटर्न लागू करण्याचा जो निर्णय घेतलाय तो चांगला आहे. कारण काय झाले, महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी संख्येवरती आज जो आमच्या मराठी शाळेवर परिणाम होत होता, बरेचसे पालक हे आपल्या मुलाला सीबीएसई पॅटर्न मध्ये घालत होते. आणि आज तोच अभ्यासक्रम जर आमच्या शाळांमध्ये सुरू झाला, ते विद्यार्थी आमच्या शाळेकडे येतील, हा एक महत्वाचा फायदा आम्हाला होणार आहे. त्याचबरोबर आता पूर्वतयारीच्या दृष्टिकोनात आज जरी घोषणा केलेली असली तरी याच्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. विशेषतः हे शिक्षण मातृभाषेतनं द्यावं अशा प्रकारची अपेक्षा शासनाची आहे. आमच्या शिक्षक संघटनेची सुद्धा तशीच अपेक्षा आहे. परंतु ही योजना लागू करताना मुख्यतः शिक्षकांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. आणि ते प्रशिक्षण झाल्याशिवाय आपल्याला हा अभ्यासक्रम शाळांमध्ये लागू करणं चुकीचं ठरणार आहे. त्याचबरोबर पाठ्यपुस्तकं वेळेत आली पाहिजेत. मी अभ्यासक्रमला सुरू करणार पुढच्या वर्षी, पण पाठ्यपुस्तकं येणार का? त्याची निर्मिती झालेली आहे का? त्याची काही पूर्वतयारी शासनाने केलेली आहे का? ते महत्वाचं आहे. कारण शाळेमध्ये अभ्यासक्रम सुद्धा तर पाठ्यपुस्तकं आवश्यक आहेत, ती पाठ्यपुस्तकं मिळणं गरजेचं आहे. तर विषय साधारणपणे राज्य भाषामध्ये प्रत्येक राज्यामध्ये आपापला इतिहास भूगोल हा शिकवणं गरजेचं असतं. आणि सीबीएसचा जरी पॅटर्न लागू केला तरी केंद्राचा इतिहास भूगोल नाही शिकवता येणार, आपल्याला महाराष्ट्राचाच इतिहास भूगोल शिकवावा लागणार आहे. कारण विद्यार्थी संख्या ज्या परिसरात राहतात त्या परिसराचा अभ्यासक्रम त्या विद्यार्थ्यांना अवगत असतो अगोदर, आणि त्याच्यातनं शिकत शिकत विद्यार्थी पुढे मोठा होत असतो. तोही विचार शासनाने करणं गरजेचं आहे. दुसरी एक महत्वाची अडचण आमच्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशी आहे की संबंध देशामध्ये जो नवीन पॅटर्न आता सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये 1ली ते 5वी प्राथमिक स्तर असा समजला जातो. पण महाराष्ट्रामध्ये आजही 1ली ते 4थीच्याच प्राथमिक शाळा आहेत. आणि हा 5वीचा वर्ग जो आहे तो खरं म्हणजे आज प्राथमिक शाळेला जोडणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय हा अभ्यासक्रम असा पूर्ण होणार नाही. पूर्व प्राथमिक म्हणजे लोअर प्राथमिक, हायर प्राथमिक. आता लोअर प्राथमिक मध्ये 1ली ते 5वी आहे आणि हायर प्राथमिक मध्ये 1ली ते 7वी 8वी आहे. आता आपल्याकडे महाराष्ट्रात काय झाले, 1ली ते 7वीच्या शाळा आहेत आणि 1ली ते 4थीच्या शाळा आहेत. महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेणं गरजेचं आहे की संबंध देशामध्ये ही पॅटर्न लागू झालेला आहे, परंतु महाराष्ट्रात हा लागू केलेला नाहीये. तर तो लागू करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय ही सगळी पूर्वतयारी झाल्याशिवाय हा अभ्यासक्रम लागू करू नये अशी आमची शासनाला विनंती आहे. त्याचबरोबर शिक्षक संघटनांमध्ये चर्चा होणं गरजेचं आहे. शासनानं शिक्षक संघटनांना बोलावलं पाहिजे. तुम्ही काय करणार आहोत ही आमच्या शिक्षक संघटनेबरोबर चर्चा केली पाहिजे. आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची जे काही मतं असतील त्याचा सांकल्याने विचार करून मग अंतिम निर्णय शासनाने करावा अशी आमची अपेक्षा आहे. काल माननीय नामदार भुसे साहेब यांनी जे सीबीएसई पॅटर्न संपूर्ण राज्यातील सरकारी प्राथमिक शाळांमध्ये राबवण्याचं धोरण जे जाहीर केलेलं आहे, निश्चितच ते स्वागतार्ह आहे. परंतु याच्यामध्ये काही गोष्टींच्या बाबत शासनाने निश्चितपणे त्याच्याबाबत अगोदरच जागरूकता राखली पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे संपूर्ण देशभर एकच अभ्यासक्रम असावा, शैक्षणिक आराखडा त्यासाठी तयार केला गेलेला आहे. परंतु वेळेत अभ्यासक्रम तयार करणं, शिक्षकांना प्रशिक्षित करणं, वेळेत शिक्षकांच्या पर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तकं कशी पोहोचतील या गोष्टीचा योग्य आराखडा आणि नियोजन अगोदर तयार करणं आवश्यक आहे, हेही आम्हाला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. दुसरी गोष्ट अशी की प्रादेशिक भाग आहे त्याच्यामध्ये की आपण जो प्रश्न विचारला होता की समजा इतिहासासारखा विषय असेल तर या विषयाला प्राधान्य कसं दिलं जाईल, मग ते केंद्रीय प्रमाणे राहील की राज्य शासनाप्रमाणे. तर राज्यांचा नेहमी आग्रह असा असेल की आतापर्यंत जो राज्याचा जो इतिहास शिकवला जातो तो इतिहास निश्चितपणे आपल्या राज्याची संस्कृती म्हणून तो त्याच्यामध्ये समाविष्ट असावा, हे निश्चितपणे या ठिकाणी सांगावंसं वाटतं. दुसरी एक गोष्ट सगळ्यात महत्वाची अशी आहे की केंद्रीय अभ्यासक्रम राबवताना राज्याच्या भौगोलिक परिस्थितीचा पण विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण यामध्ये ज्या सुट्ट्यांचा जो कालावधी असतो, सुट्ट्यांचं जे निर्धारण केलेलं असतं राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने, तर राज्य शासनाचं जे धोरण आतापर्यंतच आहे
याच्यामध्ये 76 सुट्ट्या आणि प्रासंगिक 2 सुट्ट्या असा 78 सुट्ट्यांचा त्या ठिकाणी समावेश केलेला असतो. परंतु राज्य शासनाचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये कालावधी वेगळा आहे आणि सीबीएसई पॅटर्न प्रमाणे केंद्राचं जे आहे त्याच्यामध्ये वेगळा कालावधी आहे. तर प्रादेशिक जो भाग आहे त्याच्यामध्ये स्थानिक पातळीवरती ग्रामीण भागाचा विचार करून हा निश्चितपणे राज्य शासनाने त्याचाही या बाबतीमध्ये भौगोलिक परिस्थितीचा निश्चितपणे विचार करावा असंही या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. बाकी प्रश्न राहिला या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा, तर सर्वांनाच असं वाटतंय की आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर आजपर्यंत असं म्हटलं जात होतं की महाराष्ट्राचे जे विद्यार्थी आहेत ते एमपीएससी युपीएससी यासारख्या परीक्षामध्ये कुठंतरी मागे पडत आहे, महाराष्ट्राचा टक्का कुठंतरी कमी आहे. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना अशी अपेक्षा आहे की हे सीबीएसई धोरण जर लागू झालं तर निश्चितपणे हा जो महाराष्ट्राचा टक्का आपल्याला कमी दिसतो त्यांना नवीन संधी उपलब्ध होतील. प्रायमरी लेव्हल पासून विद्यार्थी चांगला डेव्हलप होईल आणि हे ज्या स्पर्धा परीक्षा आहेत याच्यामध्ये निश्चितपणे महाराष्ट्राचा टक्का वाढण्यासाठी आपल्याला निश्चितपणे फायदा होईल असं मला या ठिकाणी सांगावं. या ठिकाणी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे आता या ठिकाणी राज्य शासनानं ते अंमलबजावणी करण्याचं काम सुरू केलेलं आहे. तो उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे, कारण गेली अनेक वर्ष म्हणजे 25, 30, 40 वर्षापासून जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे ते या ठिकाणी लागू करणं अतिशय गरजेचं होतं, पण ते केंद्र शासनानं या ठिकाणी लागू केलेलं आहे. आणि हे या ठिकाणी धोरण लागू करत असताना त्यांनी या ठिकाणी बेसिक लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत या ठिकाणी सगळे विषय चेंज करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की आता महाराष्ट्राचा जर आपण या ठिकाणी विषय घेतला तर महाराष्ट्रामध्ये सीबीएसईच्या माध्यमामधनं अनेक विद्यार्थी तिकडे वळले जातात आणि म्हणून या ठिकाणी मराठी माध्यमामध्ये सुद्धा सेमी इंग्लिश आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहेच, परंतु त्या धर्तीवरतीच या ठिकाणी जर पहिलीपासून सीबीएसईच्या पॅटर्नप्रमाणे आपण जर हा अभ्यासक्रम राबवला तर मला असं वाटतं की जो ओढा त्या इंग्लिश मिडियमकडे सध्या मराठी मुलांचा त्या ठिकाणी वाहतो आहे तो निश्चित कमी होईल आणि मराठी माध्यमाच्या शाळा ज्या आहेत त्या ठिकाणी त्या वाचतील असं माझ्या या निमित्तानं मला उद्देशून या ठिकाणी सांगायचं.